ज्या घरी होतो आम्ही आणि त्याला जाऊन सांगा तुम्ही, त्याला म्हणजे ते कोण काहीच माहीत नाही. आणि त्याला जाऊन सांगा तुम्ही याच्यातलं गेलं म्हणजे लगामाचं नाव माहीत नाही. तसं हे हसण्यासारखं आहे. तसंच देवाच्या स्वरूपाला न जाणता देवाची भक्ती केली तर तो देखील असाच प्रकार आहे. आणि म्हणून देवाच्या मूळ स्वरूपाला जाणा, देवाचं काय कर्तृत्व, देवाचं काय श्रेष्ठत्व, देव काय करतो, तो किती व्यापक आहे, किती मोठा आहे, या साऱ्या गोष्टी लक्षात घेऊन देवाचं भजन करावं, देवाची भक्ती करावी. कारण देवाच्या भजनाविना, भक्तीविना मुक्तीचं वरण होत नाही, मुक्तीची प्राप्ती नाही. याकरता देवाची भक्ती अनन्य होऊन करावी. जशी माता लेकराशी अनन्य, जसा मासा पाण्याशी अनन्य, जसे पतिव्रता पतीशी अनन्य, तसं आपण देखील देवाशी अनन्य व्हावं आणि अनन्य होऊन देवाचं भजन चिंतन करावं. आवडीचं जे काही नामचिंतन असेल त्या नामाप्रमाणे नाम घ्यावं. भगवंताचे नाम अनंत आहे, देवाचे नाव अनंत आहेत. ज्या आवडीचं तुमचं नाव असेल ते नामचिंतन करू शकता. त्यातून ती भक्ती देवाच्या बँकेमध्ये सादर होईल आणि भगवान देखील आपलं तुम्हाला जे लागेल ते देण्यास तत्पर राहील. तुम्ही जी अपेक्षा कराल ती. कारण भगवान अशा भक्तांचा योगक्षम चालवतो, त्याला अशी कोणतीच अडचण येऊ देऊ शकत नाही. हा भजनाचा प्रताप आहे. म्हणून तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोर पण जळावे ते. भजनामध्ये आपलं भजन तिथं मोठेपण गायचं नसतं, मोठेपण धरायचं नसतं. आपण निकृष्ट आहोत, आपण फार कमी आहोत, आपण कशातच काही नाही असं असेल तर भगवान प्रसन्न होतो. जसं जय जगा धापुटे होय जे तई जवळीक माझी असं म्हणतात ना भगवान. नम्र झाला भूतांतेने कोंडलेले अहंकार. अहंकारी माणसं वाहत जातात आणि नम्रतेचे माणसं देवाजवळ जातात. म्हणून कधी जीवनामध्ये नम्र भाव असावा, देवप्राप्तीसाठी भाव जवळ असावा. जेवढा वेळ तेवढं माणसाने आचरण चांगलं ठेवावं, आपला आचार चांगला ठेवावा, विचार चांगला ठेवावा, उच्चार चांगला ठेवावा. या गोष्टी जर जीवनामध्ये सांभाळल्या तर जीवन उच्च गतीला गेल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा हा भाऊंचा दरबार आहे. किती जरी बोलत राहिलं तर भाऊ ते भाऊच आहे. भाऊने जीवनामध्ये फार मोठं कर्तृत्व केलं, एवढा मोठा गड निर्माण केला आणि प्रामुख्याने भाऊंचं जीवन सगळं सदाचारात गेलं.